जेव्हा एखादा व्यक्ती पहिल्यांदा नॉलेज शेअरिंग करेल, पुढच्या वेळेला करेल, त्याचा मार्केटिंग प्रेझेंटेशन करेल, की जेणेकरून इथे 50 लोकांसमोर बोलल्यानंतर उद्या 500 लोकांसमोर बोलताना पण त्यांना भीती वाटत नाही आणि त्यांची ती स्किल डेव्हलप होते. हा त्याच्या मागचा एक पर्पज आहे. महाराष्ट्रीयन एंटरप्रेन्योरचा अनुभव घेतला ना की प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जबरदस्त असतात. आपण प्रोडक्ट बनवण्यामध्ये कुठे कमी नसतो, सर्व्हिस आपण प्रामाणिकपणे देतो, ट्रान्झॅक्शन आपले चांगले असतात. पण आपण कुठे कमी पडतो तर मला वाटतं मार्केटिंगमध्ये. कधी आपण पीपीटी प्रेझेंटेशनची संकल्पनाच केली नसेल, कधी आपल्याला 30 सेकंद 1 मिनिट 60 लोकांसमोर बोलायचं आपल्याला कधी माहीतच नसतं. सरांना आरसीसी कन्सल्टंट पाहिजे असो तो एक कॉन्टॅक्ट आहे. महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्येच आम्ही एक युनिक गोष्ट आम्ही इथे करतो की इथे कॉन्टॅक्ट शेअर होतात. तर त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये कोणत्या क्लायंटची गरज आहे, मला माझ्या उद्योगामध्ये कोणत्या क्लायंटची गरज आहे, हे एक्सचेंज केलं जातं. आणि हे एक्सचेंज केल्यावर त्याचं आम्ही लीड करतो, कॉन्टॅक्ट तयार करतो, ज्याचं ॲपमध्ये एंट्री होते आणि ती या मीटिंगमध्ये अनाऊन्स होते. कॉन्टॅक्ट शेअर झाल्यानंतर त्याची ऑथेंटिसिटी चेक करतो, जेणेकरून हा कॉन्टॅक्ट शेअर झालेला आहे याला व्यवस्थित आमच्या मेंबर्सकडून फॉलोअप झालं की नाही, त्याला तसं ज्यांनी कॉन्टॅक्ट शेअर केलं त्यांनी व्यवस्थित असिस्टन्स प्रोव्हाइड झाले आणि तो बिझनेस तर अशा वेळेला जेव्हा अशा व्यक्तींना आपण बघतो, त्यांच्याकडून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीज आपल्याला कळतात ज्या आपण आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. आणि या सगळ्याचा सार काढून आपला बिझनेस कसा आपण वाढवू शकतो किंवा जर आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील तर ते आपण कसे कमी करू शकतो, यासाठी कीप मीटिंग हा जबरदस्त फॉर्मॅट आहे. बिझनेस बुमबुम किंवा बिझनेस शॉवर प्रत्येक चॅप्टर्समध्ये वेगवेगळे चालतात. 15 दिवसातून आपण एकाला किंवा दोघांना आपण ती संधी देतो की ज्यातून ते त्यांचा बिझनेस प्रमोट करतात. मग ज्या लोकांना बिझनेस मिळत नाही, त्यांची कॅटेगरी काहीतरी वेगळी असेल, अशा लोकांना संधी दिली जाते. त्यांचे जेव्हा प्रेझेंटेशन होतात, लोकांना त्याच्याबद्दल कळतं, तर त्यांचे जे फ्लायर्स असतील किंवा लिफलेट्स असतील किंवा जे काही त्यांचे सोशल मीडियाचे कंटेंट असतील, तर ते प्रत्येक उद्योजक त्याच्या लेवलला ते त्याच्या स्टेटसवर ठेवणं असेल, फेसबुकला शेअर करणं असेल, जेणेकरून ज्या व्यक्तीला बिझनेस मिळत नाहीये त्याला बिझनेस कसा जनरेट होऊ शकतो याच्यावर बिझनेस बुमबुम मधून काम केलं जातं. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन मीटिंग व्हायची 15 दिवसातून एकदा, पण नंतर 15 दिवस टच नसायचा लोकांचा. तेव्हा मंगेश यादव सरांनी एक त्यांची संकल्पना म्हणली की आपण बिस्टॉक ठेवूया. उद्योजक काही ग्रुप्समध्ये आम्ही डिवाइड करतो आणि त्या ग्रुपच्या बिस्टॉक्स मीटिंग घेतो. बिस्टॉक्स म्हणजे बिझनेस स्टॉक्स. आणि त्या ग्रुपमध्ये मग तुमचे काही चॅलेंज असतील, तुमच्या अपॉर्च्युनिटी असतील, तुमच्यामध्ये बिझनेसचे काही इश्यू असतील, कुठल्या स्ट्रॅटेजीवरती काम करायचं असेल, मग स्टेटस ठेवणे असेल, लिंक्डइन प्रोफाईल बनवणे असेल, कॉर्पोरेट आयडेंटिटी तयार करणं असेल, या छोट्या छोट्या गोष्टींना उद्योजक करत नाही. उद्योजक फक्त आता समोर काम दिसतं ते करून जातो आणि मग जी लॉंग टर्मची ग्रोथ आहे ती लगेच होत नाही. ती लॉंग टर्मची ग्रोथ होण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि ह्या गोष्टी आवर्जून बिस्टॉक्समध्ये लीडर्स प्रत्येक चॅप्टरमध्ये राबवून घेतात. आता कोर मेंबर म्हणून मला एक संदेश द्यायचा उद्योजकांना, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठला उद्योग करा, पण हे करताना नेहमी नेटवर्कमध्ये राहा, कारण नेटवर्क तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस देऊ शकतं, तुम्हाला सस्टेन ठेवू शकतं. तेव्हा मला सर्वांना सांगावं असं वाटेल की कोणी या नवीन मेंबर जेव्हा ह्या बिझनेस क्लबला जॉईन होईल त्याला त्या मेंबर्सला जॉईन होता होता जवळजवळ 500च्या वरती एकदम ऑथेंटिक कॉन्टॅक्ट मिळतील की ज्या त्या कॉन्टॅक्टच्या योगे तो आपला बिझनेस खूप वरच्यावर स्तराला नेऊ शकतो. प्रत्येक महिलांनी नेटवर्किंग क्लब जॉईन करावा. शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी असतात, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असतात, पण बिझनेस करताना आपल्याला कोणी फ्रेंड नसतं आणि ते जर तुम्हाला फ्रेंड हवे असतील, तुम्हाला मदत हवी असेल
MBC मध्ये आम्ही ते सगळं देतो. आजचा जमाना जो तो कोलॅबरेशनचा आहे. तर मी नवीन उद्योजक जे कोणी असतील त्यांनाही सांगेन, तुमचा बिझनेस डेव्हलप होण्यासाठी, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी कॉम्पिटिशनचा विचार मनातून काढून जर तुम्हाला कोलॅबरेशनमध्ये यायचं असेल तर डेफिनेटली MBC तुमच्याकडे खूप चांगला प्लॅटफॉर्म होऊ शकतो. ध्येय साध्य करण्यासाठी झुंजार तर असे झुंजार जसे बाजी प्रभू. जोपर्यंत ध्येयपूर्तीच्या तोफांचे आवाज कानी पडत नाही तोपर्यंत आपल्या प्रयत्नांची तलवार खाली ठेवू नका. We're now moving on the one of the most exciting segment of our session, जे तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहात, the knowledge session. सो असे वेगवेगळे टॉपिक्स महाराष्ट्र बिझनेस क्लब ऑनलाईन फ्री सेशन घेऊन येते आणि त्याची सिरीज आम्ही चालू केलेली आहे. सो आज मी संदीप सरांना विनंती करेन की आजच्या स्पीकरचं इंट्रोडक्शन करावं. ओव्हर टू संदीप सर. धन्यवाद मॅडम. आजचं जे खरं आज आपल्याकडे जे ट्रेनिंग साठी जे आलेले आहेत ते एक प्रेरणादायी शिक्षक आणि ॲस्पा कॉमर्स क्लासेसचे ते संस्थापक आहेत. अर्थातच प्रसन्न हर्डीकर सर. प्रसन्न हर्डीकर सर हे ॲस्पा कॉमर्स क्लासेसचे संस्थापक आणि एक समर्पित शिक्षक आहेत. त्यांना अध्यापनाची आवड ही सुरुवातीपासूनच होती. त्यांनी BCom आणि MCom पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पण खऱ्या अर्थाने त्यांना आनंद देणारा मार्ग म्हणजे अध्यापन. शिक्षण क्षेत्रातील आपल्या आवडीला दिशा देताना त्यांनी ॲस्पा क्लासेसची स्थापना केली आणि आज ही संस्था डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासाचं केंद्र बनलेली आहे. ते मूळ कोकणातील असले तरी त्यांचा जन्म आणि व्यावसायिक कारकीर्द ही डोंबिवलीतच घडली. उत्तम वक्तृत्व कौशल्य, साधेपणा आणि विचारशुद्धता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास गुण आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांचा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि एक प्रेरणादायी शैली आपल्या कायम लक्षात राहते. प्रसन्न हर्डीकर सर यांनी आपलं प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानलं. त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व ते स्वीकारलं त्यांनी. तसेच रतन टाटा यांची सामाजिक बांधिलकी सुद्धा स्वीकारली. उदात्त सामाजिक मूल्ये याचं मोठं ते प्रेरणास्थान मानतात त्यांना. याच तत्वावर आधारलेला त्यांचा जीवन दृष्टिकोन त्यांना कायमच नव्या उंचीवर घेऊन जातो. त्यामुळेच ॲस्पा क्लासेसची घोडदौड तर सुरूच आहे. ते आयलीडच्या माध्यमातून नवउद्योजकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग जगतामध्ये आपल्याला ठामपणे उभं राहण्यासाठी ते प्रेरित करतात. तर मी जास्त वेळ न घेता मी आमंत्रित करतो आपले प्रसन्न हर्डीकर सर की प्लीज तुम्ही यावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. यस, जय हिंद आणि धन्यवाद सर आणि धन्यवाद अनुजा मॅडम की खूप चांगल्या पद्धतीने मीटिंगची सुरुवात तुम्ही करून दिलीत आणि संदीप सर छान इंट्रोडक्शन दिलीत तुम्ही. सो आजच्या विषयाकडे मी येतो. आजचा जो विषय आपण पुढच्या एक अर्ध्या पाऊण तासात चर्चा करणार आहोत तर तो विषय आहे ज्या विषयाचं नाव आहे रिच डॅड आणि पुअर डॅड. सो ही एक संकल्पना आहे, एक पुस्तक आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि खूप चांगलं म्हणजे आपण ज्याला बेस्ट सेलिंग म्हणतो असं बेस्ट सेलिंग असलेलं हे पुस्तक की ज्याच्यामध्ये मुख्य त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा आहे की इट इज नॉट अबाउट अर्निंग द मनी, इट इज अबाउट द माइंडसेट ऑफ अर्निंग द मनी. आणि हा जो रिच डॅड आणि पुअर डॅड मधला फरक आहे तो आणि त्याचे जी काही तत्व आहेत आणि त्या पुस्तकातनं काही लर्निंग्स आपण घेऊ शकतो. कारण बरेचदा असं होतं की आपल्याला आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये अनेकदा पुस्तकं वाचायला तेवढा वेळ मिळत नाही. तर ह्या पुस्तकाचं जे मी माझ्या पद्धतीने जे काही वाचून संकलन केलेलं आहे, जे सार काढलेलं आहे ते मी येणाऱ्या काही अर्ध्या तासात तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आपण सुरुवात करूया मुख्य विषयाला. आणि पर्पज काय आहे तर आपण आता सगळे म्हणजे जे व्यावसायिक म्हणून इथे आता आपण जॉईन झालेले आहोत, आपल्यातले कोणी सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर असतील, कोणी फर्स्ट जनरेशन असतील, आपण जे काही करतो ते पैसे कमावण्यासाठी करतो. आणि मग आपल्याला पैशाचं गणित कळलं नाही तर मग हे सगळंच
जे आहे, जे काय चालू आहे ते सगळं गडबड होऊन जाऊ शकते. मग ते पैशाचं गणित तर आपल्याला कळलंच पाहिजे. मग ते पैशाचं गणित कळण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले हा विचार करायला लागेल की आपल्या किती जणांना श्रीमंत व्हायचंय. जर मी आता विचारलं इथे तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं मला चॅटबॉक्स मध्ये आन्सर द्या, तर मी तुम्हाला नक्की गॅरंटी देऊन सांगतो की तुमच्यातला प्रत्येक जण हो सर आम्हाला श्रीमंत व्हायचंय, आम्हाला चांगल्या पद्धतीने पैसे कमवून श्रीमंत व्हायचंय, हेच तुमचं प्रत्येकाचं उत्तर असेल. आणि मग हे श्रीमंत होण्यासाठी जी एक थॉट प्रोसेस आहे, ही थॉट प्रोसेस या रॉबर्ट कियोसाकी महाशयांनी आपल्याला दिली, या पुस्तकाच्या माध्यमातून दिली. की ते पुस्तकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि पुस्तकाचा मुख्य गाभा जो आहे तो आहे की आपल्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी स्वीकारा, नाहीतर तुम्हाला जन्मभर दुसऱ्यांच्या आज्ञा पाळाव्या लागतील आणि तुम्ही संपत्तीचे मालक व्हा, संपत्तीचे गुलाम होऊ नका. सो हा त्याच्यातनं दिलेला मुख्य संदेश आहे. आता रिच डॅड आणि पुअर डॅड हे काही फायनान्शियली रिच किंवा फायनान्शियली पुअर हा त्यांच्यामधला मुख्य भेद नाहीये. तर त्यांच्यामधला मुख्य भेद आहे ही त्यांची विचारसरणी, त्यांची थॉट प्रोसेस. ती थॉट प्रोसेस काय आहे, कशी आहे, ही आपण बघूया. तुम्हाला दिसत असेल पुअर डॅड जो आहे, आता हा पुअर डॅड इफेक्टिव्हली खूप उच्च शिक्षित आहे आणि तो पीएचडी होल्डर आहे, डॉक्टरेट आहे, उच्च विद्याविभूषित आहे. ऑन द कॉन्ट्ररी रिच डॅड जो आहे तो फक्त 8वी इयत्ता पास झालेला आहे, म्हणजे ज्याला आपण स्कूल ड्रॉप आउट म्हणतो तसा तो आहे. पुअर डॅड जो आहे हा स्वतः युनिव्हर्सिटी लेवलला शिक्षक म्हणून काम करतोय, तो एक खूप चांगला शिक्षक आहे, तो खूप चांगला विद्यार्थी घडवतोय. तर रिच डॅड जो आहे हा व्यावसायिक आहे, त्याचे अनेक वेअरहाऊसेस आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, अनेक जागा त्याने घेतलेल्या आहेत ज्या त्याने भाड्याने दिलेल्या आहेत आणि त्याच्यातनं तो पैसे कमवतोय. पुअर डॅड जो आहे हा आपल्या मुलाला काय संदेश देतो, तर तो संदेश देतो स्टडी कर. कशाला, तर गुड जॉब मिळण्यासाठी, तुला चांगला नोकरी मिळवण्यासाठी तुला चांगल्या पद्धतीने शिकावं लागेल. ऑन द कॉन्ट्ररी रिच डॅड असं म्हणतो की तू अभ्यास कर, का तर तुला अजून श्रीमंत कसं व्हायचं याचे मार्ग सापडतील, त्याच्यासाठी तू अभ्यास कर. पुअर डॅड च जीवनाचं एक ठरलेलं तत्व आहे, तो म्हणतो अभ्यास करा, डिग्री घ्या आणि एक सेक्युअर्ड जॉब करा. की 10 ते 5 जॉब केलं, सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार घरी मज्जा करा, आराम करा, फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करा. ही पुअर डॅडची विचारसरणी आहे. तर रिच डॅडची विचारसरणी आहे तू अशा पद्धतीने स्टडी कर की तुला समोरच्या कंपनीचा लेखाजोखा बघून तुला ती कंपनी अक्वायर करता आली पाहिजे आणि तुला हे कळलं पाहिजे की पैशाला कसं कामाला लावायचं ज्याच्यातून अजून पैसा तुला निर्माण करता येईल. सो ही रिच डॅडची पुअर सरणी आहे. पुअर डॅड जो आहे तो जॉब करणारे लाईफ टाइम, म्हणजे त्याने उद्दिष्ट ठरवलेलं आहे, मी वयाच्या 24व्या-25व्या वर्षी नोकरीला लागलो, वयाच्या 58व्या-60व्या वर्षी रिटायर होईस्तोवर मला ही दिलेली नोकरी इमाने इतबारे करायची आहे. तर रिच डॅडची जी मेंटॅलिटी आहे ती अशी आहे, तो म्हणतो मी अजून जॉब क्रिएट करण्यावर भर देईन. सो आपण इथे रिच डॅडच्या या मेंटॅलिटीवरती तो काम करत असतो. मग पुढे जाताना आपण जर बघितलं तर जो पुअर डॅड आहे तो म्हणतो आय विल नेव्हर बिकम रिच, मी कधीच श्रीमंत होणार नाही, त्याची थॉट प्रोसेस आहे परत एकदा. आणि रिच डॅडची काय आहे, तो म्हणतो की माझ्याकडे भले आत्ता छोटी अमाऊंट असेल पण माझा माइंडसेट जो आहे, माझी जी विचारांची तयारी झालेली, विचारांची जी बैठक झालेली आहे ती श्रीमंत होण्यासाठी झालेली आहे. पुअर डॅडची वाक्य असतात हे मला जमणार नाही, हे मला परवडणार नाही. रिच डॅडची थॉट प्रोसेस असते हे आत्ता जमत नसेल पण हे मी कसं अफोर्ड करू याच्याबद्दल तो सतत विचार करत असतो, तो सतत त्याच्यावर त्याची काम चालू असतं. पुअर डॅड कधीच रिस्क घ्यायला मागत नाही. तर रिच डॅड हा त्या हर्षद मेहता सारखा असतो, रिस्क आहे तो इश्क आहे या कॅटेगरीतला तो आहे, त्यामुळे तो ऑलवेज त्याच्या रिस्क मॅनेज करत असतो. पुअर डॅड जो आहे तो म्हणतो की अरे पैसा पैसा काय करतो सारखा, हा पैसा आहे ना, तू पैसा कमवायला जातो ना, यही सब बुराई का जड आहे, इथेच तुझी सगळी वाट लागतेय, असं पुअर डॅडची मेंटॅलिटी सांगते. तर रिच डॅड म्हणतो की पैसा ना होना बुरे कामों की जड आहे. जर तुमच्याकडे सफिशियंट पैसा नसेल तर मग तो मिळवण्यासाठी तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊन पैसा कमवू शकता. सो हेही होऊ शकतं पुअर डॅड आणि रिच डॅडच्या बाबतीत. आता ह्याच्यामुळे ह्याच्यातनं आपल्याला काय रियालिटी दिसते ना, तर पुअर डॅड जो आहे ना याला थ्रू आउट हा आपण बघितलं उच्च विद्याविभूषित आहे,
चांगल्या ठिकाणी, तो चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, पण स्टील ही इज हॅव्हिंग मनी प्रॉब्लेम, आणि त्याची अनेक बिलं त्याची अनपेड राहतात, आणि तेच अनपेड बिलं ठेवून आपल्या वारसांसाठी तो या जगाचा निरोप घेतो. तर रिच डॅड जो आहे हा त्या एरियातला, त्या पूर्ण आपण म्हणू शहरातला हा एक अत्यंत रिच पर्सन बनतो, आणि तो अनेक लाखो करोडो डॉलरची संपत्ती आपल्या वारसदारांसाठी ठेवून जातो. आता मित्रांनो, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं का सांगितलं, तर हे सगळे त्या वेगवेगळ्या चॅप्टर मधनं आलेल्या गोष्टी आहेत. मग याच्यातनं आपण काय लर्निंग घेतलं पाहिजे? तर पहिलं लर्निंग जे आहे ना, जे रॉबर्ट कियोसाकी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून देतात, ते म्हणतात की तुम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये जे सब्जेक्ट शिकवले जातात ते तुम्हाला चांगले डॉक्टर्स बनवतील, चांगले इंजिनियर्स बनवतील, चांगले अकाउंटंट बनवतील, चांगले शिक्षक बनवतील, चांगले लॉयर्स बनवतील, पण ते तुम्हाला पैसे कसे कमवा आणि कशा पद्धतीने रीच व्हा हे कधीच शिकवणार नाहीत स्कूल कॉलेजचे सब्जेक्ट. मग हे कुठे शिकवलं जातं? तर हे शिकवलं जाऊ शकतं फक्त आणि फक्त तुमच्या घरांमध्ये शिकवलं जाऊ शकतं. सो याच्यासाठी पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे आपल्या भारतीय परंपरेनुसार जेव्हा आपण आपल्या घरात वावरत असतो त्यावेळेला आपल्याकडे आपण कधीच पैशाबद्दल बोलणं अक्रॉस द टेबल, डिनर टेबलवर मुलांची पैशाचा विषय काढणं हे आपल्याला जमतंय का नाही जमते का हे विषय आपल्याकडे नॉर्मली चर्चेला घेतले जात नाहीत, आणि हाच तिथे मेजर प्रॉब्लेम होतो आपल्याकडे. मग आपल्याकडे जर घरात ही ओपन डिस्कशन व्हायला हवे, आणि ही झाली तरच मुलांना पैशाचं महत्व काय आहे, पैसे कमावण्याचं महत्व काय आहे, आणि पैसे कमावण्याचे वेगवेगळे राजमार्ग काय असू शकतात हे आपण मुलांना दाखवून देऊ शकतो. पण जर चुकून मुलांनी हा विषय काढला तर आपल्याकडे काय ऐकायला मिळतं? तुला 2 वेळेचं जेवायला मिळतंय ना, मग गप्प बस, काही कमी आहे का तुला? तू कशाला विचारतोस बाबा तुम्ही किती कमावता आणि आई तुझ्या अकाउंटला किती पैसे? सो अशा पद्धतीची उत्तरं आपल्याकडे दिली जातात, जे की खरंच बघायला गेलं तर चुकीचं आहे. रॉबर्ट महाशय जे आहेत ते आपल्याला दुसरं लर्निंग काय सांगतात बघा, हे खूप महत्वाचं लर्निंग आहे, आणि जे आपल्याकडे अनेक समाजांमध्ये आपण हे होताना बघतो, अगदी खूप मोठ्या प्रमाणावर हे आपण होताना बघतो, की आपण आपला खर्च जो करतो हा आपण मुलांच्या शिक्षणावर असेल, मुलांच्या कपडे लत्ते असतील, मुलांना देण्याच्या फॅसिलिटीज आहेत, ज्याच्यामध्ये त्याला बाईक घेऊन दिली, चांगला फोन एक्सपेन्सिव्ह घेऊन दिला, चांगलं घर घेऊन दिलं, या गोष्टीवर करतो. पार्टी आणि एन्जॉयमेंटसाठी आपण खूप खर्च करतो. आपण आयनॉक्सला आयमॅक्सला जाऊन सिनेमे बघणं ह्याच्यावर आपण खर्च करतो, आणि याच्या व्यतिरिक्त आपण लग्न याच्यावर खूप लाखो रुपयांचा खर्च केला जातो. गॅजेट्स घेणं याच्यावर आपण खूप खर्च करतो. फॉरेन ट्रॅव्हल किंवा ओव्हरऑल ट्रॅव्हलिंग ह्या गोष्टीवर म्हणजे लेजर ज्याला आपण म्हणू, ह्याच्यावर आपण सगळा खर्च करतो. आपण महागड्या गाड्या घेतो, महागडी घरं घेतो, आपण आपल्या कुटुंबासाठी खर्च करतो, आपण मॉल्सला जातो, मॉल्सला फिरायला जाऊन आपण तिथेही खर्चच करतो. पण हा खर्च करत असताना मित्रांनो, आपण एका गोष्टीचा विसर आपल्याला पडतो, की आपण जे खर्च करतोय ना ते आपल्या कमावलेल्या पैशात न करतो, आणि आपण सेव्हिंगला किंवा इन्व्हेस्टमेंटला कमी प्राधान्य देतो. मग आता रॉबर्ट महाशय काय म्हणतात बघा, की तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असतील, ओके, तुमच्याकडे तुम्ही लोन घेऊन ठेवलेलं असेल, तुम्ही ब्रँडेड गोष्टींचं शॉपिंग करता, तुम्ही टूर्स करता, आणि अनवॉन्टेड प्रॉपर्टी तुम्ही घेता. अनवॉन्टेड म्हणजे ज्याची खरंच गरज नाहीये, सेकंड होम, थर्ड होम वगैरे जे काय आपण बघतो आपल्या आजूबाजूला, हे सगळं जर तुम्ही करता तर तुम्ही काय करताय ना मित्रांनो, तुम्ही तुमचा खर्च वाढवून तुम्ही खड्ड्यात जाऊ शकता. स्पष्ट शब्दात सांगायचं तर म्हणजे कुठे ना कुठेतरी तुम्हाला ठेच लागू शकते या खर्चांनी, आणि मग हे खर्च तुम्ही जेवढे अवॉइड कराल तेवढंच तुम्हाला येणाऱ्या काळात ते पैसे वापरायला मिळतील सेव्ह केलेले. हेच घेऊन आपण, हाच थॉट घेऊन आपण तिसऱ्या लर्निंगला जातोय, की तिसरं लर्निंग ही पर्टिक्युलर ह्या पुस्तकातनं सांगितलेलं, आणि आपल्यापैकी जर कोणी म्हणजे मी स्वतः याचा हा जो रिच डॅड पुअर डॅड ही जी कन्सेप्ट आहे याचा एक गेम आहे मार्केटमध्ये. जसं आपण आपल्या लहानपणी व्यापार नावाचा खेळायचो, किंवा आताची मुलं बिझनेस नावाने जो कार्ड गेम खेळतात, एक बोर्ड गेम आणि कार्ड गेम, तर तसाच्या तसा ह्या पर्टिक्युलर पुस्तकावर आधारित असा रिच डॅड पुअर डॅड नावाचा गेम मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अर्थात तो पेटंटेड असल्यामुळे तो खूप जास्त महाग आहे, त्याचं कॉस्टिंग खूप जास्त आहे, आणि ह्याच्यात ही रॅट रेसची कन्सेप्ट खूप छान पद्धतीने त्यांनी त्या बोर्ड गेम वरती सांगितलेली आहे. ती कन्सेप्ट काय आहे सांगतो मी तुम्हाला. ही कन्सेप्ट अशी आहे की
the unpleasant life of people who have jobs that require them to work hard in order to compete with others for money, power and status. बरेचदा आपण अशा गोष्टींच्या मागे पळत असतो आणि ते का पळत असतो तर फक्त आपल्याला आपले पैसे जे आपल्या गरजा सॅटिस्फाय करण्यासाठी आहेत, आपल्याला आपलं एक स्टेटस जपायचं असतं, आपल्याला आपली एक पॉवर हवी असते आणि ह्याच्यासाठी अनवॉन्टेड किंवा आपण म्हणू की गरज नसताना अनेक वेळेला माणसं ह्या रॅट रेसचा भाग होतात. मी डेफिनेटली तुम्हाला अगदी आनंदाने मी एक गोष्ट सांगेन की आपण इथे जे व्यावसायिक या प्लॅटफॉर्मवर आता जमलेलो आहोत, आपण या रॅट रेसला बीट करायचं पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यासाठी मी अगदी नक्की तुम्हाला सांगेन की ह्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं प्रत्येकाचं अभिनंदन करा. आपण या रॅट रेसचा पार्ट न होता आपण काहीतरी वेगळा मार्ग चोखाळायचा प्रयत्न करतोय. आता या रॅट रेसमध्ये काय होतं तर रॅट रेसमध्ये तुम्हाला सॅलरी एक स्पेसिफिक मिळते, दर महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला मेसेज येतो युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ, त्याच्यातनं तुम्ही तुमचे खर्च बाजूला काढता आणि उरलेले पैसे सेव्हिंग करता. वर्ष 2 वर्षानंतर तुमची ही सॅलरी जी आहे ती वाढायला लागते. आता जेव्हा सॅलरी वाढायला लागते तेव्हा बट ऑब्व्हियसली तुमचे खर्चही वाढणार आहे आणि त्याचबरोबरीने सेव्हिंगही वाढलं पाहिजे. ज्या प्रपोर्शनेटली सॅलरी वाढते त्याच प्रपोर्शनेटली खर्च वाढले तरी त्याच प्रपोर्शनेटली सेव्हिंग पण वाढलं पाहिजे. ही आयडियल सिच्युएशन झाली. पण खरं बघायला गेलं तर होतं काय, सॅलरी एका सर्टन लेवलने वाढते, त्याच्यापेक्षा जास्त लेवलने एक्सपेन्सेस वाढतात आणि सेव्हिंग हे कमी होतं, आधीच्या पेक्षाही कमी होतं सेव्हिंग. परत पुढच्या इन्क्रीमेंटच्या वेळेला, पुढच्या प्रमोशनच्या वेळेला सॅलरी अजून वाढते, एक्सपेन्सेस त्याहून जास्त वाढतात आणि सेव्हिंग त्याहून कमी होते. सो हा जो आहे हा ह्या रॅट रेसमुळे, कारण आपल्याला मग मला स्टेटसला दाखवायचं असतं, मला मी ज्या मित्रमैत्रिणींबरोबर उठबस करतो तिथे मला दाखवायचं असतं मी किती महागडे फोन वापरतो, महागडे कपडे वापरतो आणि त्या सगळ्या याच्यात हा पूर्ण जो आहे हा गुंता खूप वाढतच जातो, हा कधीच सॉल्व्ह होण्याकडे आपण वाटचाल करत नाही. मग परत रॉबर्ट महाशय काय म्हणतात तिथे, मोर सॅलरी डज नॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम अनलेस इट इज सेव्ड अँड इन्व्हेस्टेड वाईजली. ओके, तुम्हाला सॅलरी वाढली म्हणजे तुमचे प्रॉब्लेम संपले असं होणार नाहीये, तुम्हाला ती योग्य पद्धतीने सेव्ह करावी लागेल आणि ऍट द सेम टाइम इन्व्हेस्ट पण करावी लागेल. सो त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, नाहीतर उत्पन्न वाढेल पण बचत होणार नाही, कुठेतरी काहीतरी चुकतंय असं होऊन जाईल. सो हाही एक रॉबर्ट महाशयांनी सल्ला दिलेला आहे. पुढे येताना आपण काय बघतोय तर ऍसेट आणि लायबिलिटी. आता बरेचदा ना याच्यात आता मी स्वतः जसं मग अशी संदीप सरांनी ओळख करून प्रोफेसर असल्यामुळे 23 वर्ष त्याच्यातच मी अध्यापन करत असल्यामुळे साधारण एक आयडिया आहे की कशा पद्धतीने ह्या गोष्टी बघितल्या जातात. पण ज्या लोकांना ह्याचे बेसिक्स माहिती नसतात तर ते कशा पद्धतीने बघतात ते आपण बघूया. त्यांचं म्हणणं असतं ऍसेट म्हणजे एनिथिंग विच गिव्स यू रिटर्न असं ऍक्च्युअली असायला पाहिजे आणि लायबिलिटीज म्हणजे एनिथिंग विच टेक्स युअर मनी, तुमचे पैसे तुमच्या खिशातनं काढून घेणे, ही गोष्ट जी करते ती तुमची लायबिलिटी आहे आणि तुम्हाला काही ना काहीतरी रिटर्न देते ही तुमची ऍसेट आहे. हे तुम्हाला असलं पाहिजे. अर्थात आपल्याकडे चुकीचा समज काय करून घेतला जातो बघा की कॉस्टली गोष्टी म्हणजे माझ्या ऍसेट्स आहेत, पण ते तसं नाहीये. बरोबर आहे, तुम्ही छान मोठ्या घरात राहताय, ओके, किंवा तुमच्या घरात एसी आहे, तुम्ही महागडे ब्रँडेड मोठे मोठे फोन वापरताय, ओके, तुमच्याकडे चांगल्या ब्रँडच्या चांगल्या मोठ्या गाड्या आहेत, एसयूव्ही एक्सयूव्ही आहेत, याचा अर्थ तुमच्या त्या ऍसेट झाल्या असं नाही होत मित्रांनो. कारण जर या ऍसेट खरेदी करताना तर तुम्ही लोनवर घेतलेल्या असतील ना तर किंवा ईएमआय वर घेतलेल्या असतील ना तर त्या ऍसेट तुम्हाला लायबिलिटी क्रिएट करतात, कारण ते लोनचे हप्ते भरताना तुम्ही पेमेंट करताय जे की तुमच्या त्या ऍसेटच्या कॉस्टपेक्षा बरेचदा खूप जास्त असतं. आणि मग काय होतं, मग इथे इन्कम आणि एक्सपेन्स मध्ये कशा पद्धतीने गडबड होते बघा. तुम्हाला चित्रावरच कळेल की इन्कम मध्ये मला तिथे 3 गड्ड्या दिसतात नोटांच्या, तर एक्सपेन्स मध्ये 6-7 आहेत. म्हणजे माझे खर्च कमी आहे आणि खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी, म्हणजे आपण पूर्वीच्या काही म्हणायचो आमदनी 98 आणि खर्च रुपया, तर त्यातली परिस्थिती होऊन जाते. आणि अशा सिच्युएशनला तुमच्याकडे ऍसेट्स तुम्हाला क्रिएट करायला वाव मिळत नाही आणि खूप गडबड होऊ शकते.
आता मिडल क्लास जो क्राऊड आहे किंवा जो साधारण नोकरदार वर्ग असतो, तर त्याचं साधारण कशा पद्धतीने हे सगळं चालतं बघा. त्याचं इन्कम येतं सॅलरी किंवा छोटा मोठा जो काही बिझनेस असेल त्याच्यातून. तो एक्सपेन्सेस करतो, खास करून फूड, इलेक्ट्रिसिटी बिल आणि आपले घरचे जे घरगुती खर्च आहेत त्याच्यावर. लायबिलिटीज मध्ये जर तुम्ही त्याच्या बघाल तर त्याचं होम लोन, क्रेडिट कार्डचं बिल, कार लोन हे सगळं जात असतं आणि या सगळ्या याच्यात त्याला ऍसेट क्रिएट करायला कुठेच स्कोप उरत नाही. मग हेच आता रिच डॅडची मेंटॅलिटी काय आहे बघा. रिच डॅड म्हणतो मी रिअल इस्टेट, स्टॉक, बॉन्ड्स, नोट्स, करंट म्हणजे जे आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा ट्रेजरी बिल्स याच्यात तो इन्व्हेस्ट करतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो, ज्याच्यातून त्याला रेंटल इन्कम येतं, ज्या इन्व्हेस्टमेंट मधनं त्याला डिव्हिडंड येतो, ज्या इन्व्हेस्टमेंट मधनं त्याला इंटरेस्ट ऍज अ रिटर्न मिळतं, आणि अशा त्या ऍसेट्स आहेत, त्या ऍसेट्सच्या माध्यमातूनच तो आपलं इन्कम जनरेट करत असतो. सो बाय ऍसेट्स टू बिकम रिच. ऍसेट्स का लायबिलिटी ओळखायला शिका. मी गाडी घेतली, गाडी ही तुमची ऍसेट असेल प्रोव्हाइडेड त्या गाडीतनं तुम्हाला काही इन्कम जनरेट होणार आहे. तुम्ही एका घरात राहताय, तुम्ही दुसरं घर घेतलं, ते तुमचं ऍसेट असेल प्रोव्हाइडेड, तुम्हाला त्याच्यातून रेंट मिळणार आहे आणि ते रेंट तुमच्या ज्या इन्फ्लेशनला बीट करणार असणार आहे हे असेल, त्याच वेळेला तुम्हाला ती गोष्ट ऍसेट म्हणून तुम्ही दाखवू शकाल, वापरू शकाल आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळू शकेल. पुढे जाताना 5व्या लर्निंग वर येऊया आपण. आता 5वं लर्निंग काय सांगतं, बाईंग अ हाऊस. परत तेच, ऍसेट का लायबिलिटी. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेताय तुम्हाला त्याच्यातून रेंट मिळत नाहीये, उलट त्याचा ईएमआय भरताना ते तुमच्या खिशातनं पैसे काढून घेते. ओके, सो त्यामुळे कुठल्या पर्पजने आणि कशा पद्धतीने घर घेत आहे हे आपल्याला बघायला लागेल. माय हाऊस इज माय बिगेस्ट डेट. रॉबर्ट महाशय काय म्हणतात बघा, माय हाऊस इज माय बिगेस्ट डेट. इफ इट इज युअर बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट then it will be troublesome for you. Maintaining that home can be expensive. कारण जेवढं मोठं घर तेवढा त्याचा मेंटेनन्स जास्त, त्याचे रिपेअर्स जास्त, आणि ते येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरू शकतं किंवा ठरतं. सो त्यामुळे तुमचं राहतं घर हे सर्वात मोठं देणं आहे तुमचं, जर ते तुम्ही लोनवर घेतलेलं असेल. पुढे येऊया, 6व्या लर्निंग कडे येऊया. ओके, रॉबर्ट महाशय म्हणतात की 4 टाईपची इन्कम आहे. पहिलं अर्नड इन्कम, तुम्हाला तुमच्या सॅलरी मधनं मिळतं. बिझनेस इन्कम, प्रॉपर्टी इन्कम आणि इन्व्हेस्टमेंट इन्कम, जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेल्या शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स किंवा दुसऱ्या कुठल्या बिझनेसेसमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंट असतील तर त्याच्यातून मिळतं. टू बिकम रिच, इन्कम टू कन्वर्ट इन प्रॉपर्टी अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे पहिल्या 2 कॅटेगरीतलं जे आपलं इन्कम आहे ना मित्रांनो, ते तुम्हाला रिच बनवत नाही, ते तुमच्या तुमचे बचत आणि इन्कम जेवढं तुमचं चांगलं असेल. कारण सांगतो मला की इथे तुम्हाला स्वतःला डोकं लावायला लागत नाही, स्वतःला श्रम करायला लागत नाही. म्हणजे मला माहिती आहे की इथे आता
याच्यासाठी तुम्हाला काम करायचंय, त्याच्यासाठी तुमच्या आयडियाज ह्या स्ट्रॉंग असल्या पाहिजे. ते मॅनेजमेंटचे तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजेत, कंट्रोल करता तुम्हाला काय पाहिजे ते सगळं कंट्रोल करायला तुमच्या हातात सफिशियंट पैसा पाहिजे. मित्रांनो, कोविड आहे ना, कोविड आला ना, त्याच्या आधी असं साधारण म्हटलं जायचं की साधारण तुमच्या बिझनेसमध्ये 3 ते 6 महिने तुमचा बिझनेस टिकू शकेल, रन होऊ शकेल, सस्टेनेबल होऊ शकेल, एवढा पैसा तुम्ही ठेवा तुमच्याकडे. पण कोविडने ना आपल्यापैकी अनेकांचे बिझनेसेस 15 महिने 18 महिने बंद होते. आणि कोविडने ना आपल्याला हे दाखवून दिलं की बाबा रे, 3 महिने 6 महिने हा खूपच छोटा पिरियड आहे. तुझ्याकडे मिनिमम 1 वर्ष तू सस्टेन करशील एवढा तुझा फंड बॅकअप असला पाहिजे. सो हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी तुम्ही तिथे ह्याच्यावर काम कराल त्यावेळेला डेफिनेटली तुमचा पैसा ग्रो होणार आहे, तुमच्याकडे चांगली टीम असेल. ओके, आणि त्यावेळेला तुमचे प्रॉफिट वाढलेले तुम्हाला दिसतील, तुमची ग्रोथ झालेली तुम्हाला दिसेल. हा सगळा जो आहे याला आम्ही आमच्या ट्रेनिंगच्या भाषेत ग्रोथ माइंडसेट म्हणतो. या ग्रोथ माइंडसेट वरती तुम्हाला काम करायला लागेल. परत यू कॅन एम्प्लॉय अदर्स सो दॅट दे कॅन अर्न फॉर यू. ओके, प्रत्येक ठिकाणी कमवायला तुम्हीच जायची गरज नाहीये. तुम्ही लोकांना एम्प्लॉय करा आणि त्यांच्या मार्फत तुम्ही पैसे कमवा. पैसे कमवण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हाला हजर असण्याची गरज नाही. 8व्या लर्निंग कडे येतोय आपण. एम्प्लॉय स्मार्ट पीपल इन युअर कंपनी. ओके मित्रांनो, एक उत्तम उदाहरण आपण घेऊया याचं, आणि जे आपल्याला सगळ्यांना माहितीचं उदाहरण आहे इज जिओ ऍज अ कंपनी. रिलायन्स जिओ. ओके, कंपनीतले जे आपण टॉप लेवल मॅनेजमेंट बघितले, म्हणजे अंबानी फॅमिली जर मी बघितली तर अंबानी फॅमिली मधल्या कोणालाच टेलिकम्युनिकेशन ह्या व्यवसाय ह्याच्यातली डिग्री नाहीये. मग त्यांनी काय केलं, एम्प्लॉय स्मार्ट पीपल, त्यांनी त्या विषयातले तज्ज्ञ लोक आपल्याकडे अपॉइंट केले आणि त्यांच्या मार्फत त्यांनी कंपनी लॉन्च केली, त्यांच्या मार्फत प्रॉडक्ट लॉन्च केली, सर्व्हिस लॉन्च केले. आणि आज जिओ कुठल्या लेवलला आहे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. सो तुमच्याकडे तुम्हाला ती क्षमता असली पाहिजे की आपल्या बिझनेसमध्ये आपल्या शिवाय चालणारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी चांगले लोक कशा पद्धतीने एम्प्लॉय करायचे याच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे, तुम्ही काम केलं पाहिजे. आणि उद्योजक म्हणून तुमचा जास्तीत जास्त वेळ, फोकस हा या गोष्टीवर खर्च झाला पाहिजे की मी कशा पद्धतीने स्मार्ट पीपल एम्प्लॉय करू शकेन. अगेन हेनरी फोर्ड, सराउंड युअर सेल्फ विथ द पीपल दॅट नो मोर दॅन यू. ओके, हेनरी फोर्डचं एक वाक्य आहे की तुमच्या आजूबाजूला असे लोक असू देत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे तुमच्या व्यवसायातली, तरच ते तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करायला, पुढे न्यायला मदत करतील. सो हे एक सगळ्यांनी लक्षात ठेवा. परत, गुड ऍडवायझर्स कॅन हेल्प यू टू मेक अ लॉट ऑफ मनी, पे देम वेल. चांगली लोक ठेवा, त्यांना चांगले पगार द्या, ते तुमच्यासाठी चांगलंच काम करतील. म्हणजे मी मध्ये एके ठिकाणी असं ऐकलं होतं की समोरची व्यक्ती सांगत होती, कंटिन्युअसली बोलत होती की माझे स्टाफ आहेत ना, ते कामच नाही करत, आउटपुटच नाही देत, मी सकाळी थोडासा लेट गेलो तर ते पण लेटच येतात, बघा तेव्हा मोबाईल मध्ये असतात, रील्स बघत असतात, हे ते. आमच्या एका व्यक्तीने त्याला विचारलं की बाबा ठीक आहे, तुझ्या जे काही समोर तुझी टीम आहे तू काय बाबा किती पे करतो, कसं पे करतो. तू म्हणाला नाही, माझ्याकडे 10 ते 15 हजाराच्या रेंज मधले सगळे लोक आहेत. बरं, हे काम काय करतात, त्याने कामाची लिस्ट दिली, हे काम करतात. आता त्यांचं काम बघून आम्हाला कळत होतं की हे काम करायला आज मार्केटमध्ये 25,000 रुपये तरी खर्च केला जातो पर पर्सन. तिथे हा व्यक्ती 10 ते 15 हजार देत होता. त्याला मी फक्त एक वाक्य त्याच्या डायरीत लिहून दिलं. मी त्याला म्हटलं की इंग्लिशमध्ये एक अशी म्हण आहे, इफ यू थ्रो द पीनट्स यू विल गेट द मंकीज. सो सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला ते काम योग्य पद्धतीने करून हवं असेल ना, तर तुम्हाला त्याचा योग्य मोबदला दिलात ना, तर तुम्हाला नक्की इंडस्ट्रीतली चांगली माणसं त्या कामासाठी मिळतील.
आणि ते जेव्हा तुम्हाला मिळतील तुमचा भार हलका होईल. तुम्ही त्या कामावरनं फोकस काढून तुम्ही ऍक्च्युअल तुमचं जे ऍज अ एंटरप्रेन्योर तुमचं जे काम आहे त्याच्यावर जास्त फोकस करू शकाल. सो त्यामुळे चांगले ऍडवायझर्स आपल्या बिझनेसमध्ये नेमा, फायनान्शियल कन्सल्टंट्स नेमा, चार्टर्ड अकाउंटंट्स चांगले नेमा, बिझनेस कन्सल्टंट नेमा, की जे तुम्हाला बिझनेस पुढे नेण्यासाठी कायम मदत करतील. तुमचा तो भार ते हलका करतील. या पद्धतीने तुम्ही या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. सराउंड युअर सेल्फ विथ द स्मार्ट पीपल बिकॉज परत एकदा आय वॉज प्लेइंग गोल्फ वेन माय एजंट्स वेर लुकिंग फॉर अ चीपर प्रॉपर्टी फॉर मी टू बाय. म्हणजे रॉबर्ट महाशय काय करतायत, ते गोल्फ क्लब मध्ये गेलेत, मजा करतायत, धमाल करतायत, दे आर एन्जॉईंग हिज लाईफ. पण त्यांनी एक व्यक्ती ठेवलेला आहे जो त्यांच्यासाठी कमी दरात एक प्रॉपर्टी परचेस करणार आहे की जी सबसिक्वेंटली त्यांना चांगले रिटर्न्स देईल आणि जास्त रेटनी विकताही येईल. सो परत एकदा तुम्ही सगळ्या विषयात तज्ज्ञ असू शकत नाही. चांगला सल्लागार तुम्हाला श्रीमंत करू शकतो. तुम्हाला चांगला सल्लागार पाहिजे तरच तो तुम्हाला श्रीमंत करेल. 9व्या लर्निंगकडे येऊया. 4 काइंडचे प्रोफेशन आहेत. म्हणजे आम्ही ट्रेनर लोकांचा आमचा सगळ्यात आवडता असतो क्वाड्रंट. सो कॅशफ्लो क्वाड्रंट मध्ये जर तुम्ही बघाल तर आपण वरनं ई पासून चालू केलं तर एम्प्लॉई आहे, बिग बिझनेस आहे, इन्व्हेस्टर आहे आणि सेल्फ एम्प्लॉय किंवा स्मॉल बिझनेस आहे. ओके, आता हा कशा पद्धतीने वर्कआउट होतो हे आपण बघूया. एम्प्लॉई जो आहे ना तो साधारण मिनिमम 8 तास, जर तुम्ही मोठ्या बिग 4 किंवा अशा तत्सम कंपन्यांमध्ये असाल तर 14-14 तास काम केलं जातं. बरोबर आहे. सो त्यांचं कसं आहे बघा, काम बंद पैसा बंद अशी त्यांची परिस्थिती असते. जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत, आपण म्हणू की बऱ्यापैकी आपल्यासारखे 8 ते 16 तास काम करतात. म्हणजे सकाळी दुकान शटर उघडण्यापासून रात्री शटर बंद करेपर्यंत हेच त्या बिझनेसमध्ये असतात. आणि मग फक्त काम 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 होतं आणि पर्सनल लाईफची बोंब होते. आणि मग घरात फुल राडे, तू माझ्यासाठी वेळच देत नाहीस, अमुक तमुक, हे सगळं चालू राहतं. बरोबर आहे. सो हे सेल्फ एम्प्लॉईड लोकांच्या बाबतीत होतं. ही सगळ्यात वर्स्ट कॅटेगरी आहे. कारण का, यांचं पर्सनल लाईफ जे आहे ते पूर्ण सॅक्रिफाईस झालेलं आहे. सो त्यामुळे इथे पण असणं चांगलं नाही. तिसरी कॅटेगरी एंटरप्रेन्योर्स, जे आपण सगळे आहोत, जे फक्त सेल्फ एम्प्लॉईड आहेत, ते ह्या कॅटेगरीमध्ये जाण्याचा खूप कसोशीने प्रयत्न करत असतात की तो व्यवस्थित, त्याच्याकडे टीम आहे, तो टीमला कामाला लावतो, तो त्याच्या फावल्या वेळेत त्याचे जे फावले उद्योग आहेत ते करतो आणि तो फक्त वर्ण बर्ड आय व्ह्यूने तो अख्खा बिझनेस मॅनेज करत असतो. सो हा एंटरप्रेन्योर हा आहे, दॅट इज त्याचं टास्क काय आहे, त्याचं टास्क आहे गेटिंग थिंग्स डन. ओके, या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, त्या कशा करून घ्यायच्या हे त्याला माहिती असतं. आणि चौथी आणि जी अति प्रचंड श्रीमंत होऊ शकते आणि असते ही कॅटेगरी म्हणजे इन्व्हेस्टर. हा काय करतो, हा कमी रेटनी एखाद्या गोष्टीमध्ये पैसे लावतो आणि त्याचे तगडे रिटर्न्स, चांगले रिटर्न्स घेऊन तो त्या इन्व्हेस्टमेंट मधनं, त्या प्रॉपर्टी असेल, शेअर्स असेल, याच्यातनं तो बाहेर पडतो. ओके, आजकाल जो स्टार्टअपचा जमाना आला याच्यात एंजल इन्व्हेस्टर नावाची कन्सेप्ट आली आहे की जे अगदी स्टार्टअप छोटं असतं त्यावेळेला ते इन्व्हेस्ट करतात. शार्क टँक आपण सगळे बघतो. सो त्याच्यातले जे आहेत दे आर कॉल्ड एज एंजल इन्व्हेस्टर्स. ओके, दे मेक मनी बाय इन्व्हेस्टिंग. ओके, 3x 4x 5x लेवलला त्यांच्या इन्व्हेस्टमेंट वाढत जातात. सो ते करत असतात. सो परत एकदा बघा, या क्वाड्रंट मध्ये तुम्ही बघाल तर आय आणि बी, ओके, एंटरप्रेन्योर्स आणि इन्व्हेस्टर्स आणि हे जे आहेत हे याच्यामध्ये कामवतात. आणि जे एम्प्लॉईड आहेत, सेल्फ एम्प्लॉईड आहेत, तर ते कमवू शकत नाहीत. सो एंटरप्रेन्योर्स आणि इन्व्हेस्टर्स श्रीमंत होतात, एम्प्लॉई किंवा सेल्फ एम्प्लॉईड नाही. लर्निंग नंबर 10, बाय चीप, होल्ड आणि सेल. इथे मला माहिती आहे की आपल्याकडे ऑलरेडी फायनान्शियल ऍडवायझर्स इथे आता ऑलरेडी अनेक जण हे ऐकत असतील आणि ते सगळे त्यांच्या जे आज सल्लागार म्हणून काम करतात ते त्यांच्या क्लायंटला हाच ऍडवाइस देतात. ते बॉन्ड्स असेल, इक्विटी असेल, स्टॉक असेल, म्युच्युअल फंड असेल, रिअल इस्टेट असेल, कमोडिटी मार्केट असेल, कुठेही हा एकच मंत्र आहे
की स्वस्त असताना घ्या, होल्ड करायची कपॅसिटी ठेवा आणि एका सर्टन पॉइंटला गेल्यावर, एका सर्टन उंचीवर गेल्यावर ती पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट जी आहे ती विका. योग्य वेळेची वाट बघा. कोणतीही गोष्ट स्वस्तात घ्या, मग विकताना बाजारभावाने विकली तर जो आहे तो तुमचा नफा आहे, म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत प्रॉफिट बुक करणं म्हणतो. सो हा तुमचा नफा असतो. बरोबर आहे. आणि हेच आपल्याला हे सगळी 10 जी आपण बघितली लर्निंग, ही आपल्याला या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाच्या माध्यमातून मिळतात. ओके. सो हे पुस्तक आपल्याला देणारे हे आणि हे सगळे थॉट्स आपल्याला देणारे जे रॉबर्ट महाशय आहेत यांचे आपण खूप खूप धन्यवाद मानूया. आणि आय थिंक मी इथेच थांबतो. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ऑरेल्स आपण पुढच्या याच्यासाठी मी परत संदीप सरांना विनंती करेन की संदीप सर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर परत एकदा चार्ज घेऊ शकता. धन्यवाद. Thank you so much, sir, for your powerful session. Rich Dad, Poor Dad. मला असं वाटतं याच्यातला बिगेस्ट टेक अवे आहे की डोंट वर्क फॉर मनी, मेक मनी वर्क फॉर यू. दिस रिमाइंड्स फोकस ऑन युअर बिल्डिंग ॲसेट्स, क्रिएटिंग पॅसिव्ह इन्कम इन अवर डे टू डे लाईफ. आणि एक्झॅक्टली MBC ह्यासाठी काम करते की प्लॅटफॉर्म आहे जिथे वी जनरेट रेफरन्सेस, बिल्ड स्ट्रॉंग नेटवर्क्स आणि हेल्प इच अदर ग्रो फायनान्शियली आणि पर्सनली. हो संदीप सर, मला वाटतं तुमचं पण हेच मत असेल. ह्या MBC बद्दल सर तुम्हाला नक्कीच सांगतील. इकडे आपण एक इंडक्शन PPT बघणार आहोत. कारण MBC 16 चॅप्टर्स आपले ऑफलाईन आहेत मुंबई आणि गोव्याच्या मिळून, पण आपण बऱ्याच इन्क्वायरी आल्यामुळे आपण ऑनलाईन चॅप्टर बद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात संदीप सरांकडनं. सो ओव्हर टू संदीप सर, तुम्ही चालू करू शकता. आज सरांची PPT चालू होईपर्यंत मी तुम्हाला थोडी माहिती देईन की आपल्या मुंबईला आणि गोव्याला मिळून 16 चॅप्टर आहेत महाराष्ट्र बिझनेस क्लबचे. सो बऱ्याच इन्क्वायरी आल्यामुळे आम्ही ऑनलाईन ही संकल्पना महाराष्ट्र बिझनेस क्लबनी आणली की जिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कनेक्ट होऊ शकतो. ऑलरेडी आपल्या ऑनलाईन बिझनेस चॅप्टरमध्ये चंदीगड, नागपूरवरनं मेंबर्स आहेत. सो संदीप सर आता चालू करतील इंडक्शन PPT. थँक्यू. सर म्यूट आहात तुम्ही. नमस्कार. धन्यवाद मॅडम. जगातील सर्व महाराष्ट्रीयन उद्योजकांना एकत्र आणणं हेच महाराष्ट्र बिझनेस क्लबचं एक विजन आहे आपलं. आणि आपलं जे मिशन आहे ते उद्योजकांचा व्यावसायिक आणि बौद्धिक विकास करणं. अर्थात व्यावसायिक विकास माहीत असतो प्रत्येकाला, परंतु प्रत्येकाला बौद्धिक विकास माहीत नसतो. पण आज प्रसन्न आर्डीकर सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तोच बौद्धिक विकास आहे. तो सतत सतत महाराष्ट्र बिझनेस क्लब मध्ये आपण प्रत्येक मिटिंगला असे सेशन्स घेत असतो, ज्याचा फायदा आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये निश्चित करून घेत असतो. आपलं नेटवर्किंग चालतं कसं, तर आपल्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट असतात तर ते कॉन्टॅक्ट आपण एकमेकाला शेअर करतो. आणि ते जेवढे कॉन्टॅक्ट शेअर केले तेवढे स्वतःकडेही राहतात आणि तेवढे कॉन्टॅक्ट समोरच्याकडेही राहतात. आणि महाराष्ट्र बिझनेस क्लब मधून जो एखादा कॉन्टॅक्ट मिळतो तो तो एक स्ट्रॉंग रेफरन्स असतो, कारण तो थेट तुमच्यापर्यंत गेलेला असतो. कारण आपल्याकडे डुप्लिकेशन कॅटेगरी नाही, आपण तो थेट कॉन्टॅक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे तो स्ट्रॉंग असतो, तो कॉल क्लोज होण्याची शक्यता जास्त असते. आपण बघूया की महाराष्ट्र बिझनेस क्लब मध्ये ज्या वेळेला आपण येतो तेव्हा काय बेनिफिट्स असतात. तर एक आहे फॅन्टास्टिक ऍडव्हर्टायझिंग. फॅन्टास्टिक ऍडव्हर्टायझिंग त्याला आम्ही फॅड म्हणतो, की ते फॅड 30 सेकंद किंवा 45 सेकंद किंवा 1 मिनिटांचं फॅड असतं. त्या फॅड मध्ये आपण तेवढ्या वेळेमध्ये आपण आपला बिझनेस सांगतो. खरं तर ती एक तुमची PPT दिसत नाहीये. ती फक्त महाराष्ट्र बिझनेस क्लब दिसते, ती रन नाही होत आहे. दिसत नाहीये. हा दिसतीये, स्क्रीन दिसतोय पण ती रन नाही होते एक एक स्लाइड. आता दिसतीये का? तुम्ही PPT रन केली तर दिसेल ऍक्च्युली एक एक हा, स्लाइड. PPT रनच केलेली आहे, शेअरिंग चालू आहे. सर प्रसन्न सर दिसतीये का तुम्हाला?
तुमच्या इथे सर रेझ्युम स्लाइड शो आहे तो करा, म्हणजे दिसेल ती. स्लाइड शोच केलेला आहे मी. नाही, तो माझ्या ते तो होल्डवर गेलाय. तर रेझ्युम स्लाइड शो म्हणून तिथे एक ऑप्शन दिसतोय आम्हाला, ती केली तर तो दिसेल असं वाटतं मला. अच्छा, मी परत शेअर हा, करतो. आता आता तो स्ट्रॉंग रेफरन्स वाली आता दिसली स्लाइड. परफेक्ट सर. आता मी त्याला मग असं शेअर करू का मी? मग त्याला स्लाइड शो मध्ये केलं तर आता दिसतंय का? आता तो स्ट्रॉंग रेफरन्स वाली स्लाइड दिसते. दिसते ना? हा. तर हे महाराष्ट्र बिझनेस क्लब मधून जो बिझनेस मिळतो, जो काय आपल्याला कनेक्ट मिळतो, तो स्ट्रॉंग रेफरन्स असतो, कारण तो थेट तुमच्यापर्यंत आलेला असतो. तर आता आपण बघूया की महाराष्ट्र बिझनेस क्लब मध्ये आल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात. तर हे काय फॅन्टास्टिक ऍडव्हर्टायझिंग, की जे मी सांगितलं की आपण आपला व्यवसाय 30 सेकंद, 45 सेकंद किंवा 1 मिनिटामध्ये सांगतो. खरं तर ही कला आहे आणि ती कला आपल्याला इथे शिकायला मिळते. आपण सहज अगदी कमी वेळेत आपण आपल्या व्यवसायाबद्दल अतिशय निश्चितपणे आपल्याला बोलू शकतो. कॉर्पोरेट प्रेझेंटेशन, आपल्याकडे आपण आपल्या व्यवसायाविषयी आपल्याला इथे प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळते. त्याला आपण बॉस म्हणतो, बाहुबली ऑफ सेल्स, की 5 मिनिटामध्ये आपण आपल्या समोर पीपीटी प्रेझेंटेशन देऊ शकतो. आपल्या व्यवसायाची आपण माहिती आपण देऊ शकतो. पब्लिक स्पीकिंग, बरेच जण उद्योजक होतात, परंतु त्यांना पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असते, की त्यांना अशा प्लॅटफॉर्म मध्ये यायचं असतं, पण मला एवढ्या लोकांसमोर बोलता येईल का, हा न्यूनगंड त्यांच्या मनात असतो. तर महाराष्ट्र बिझनेस क्लब त्याला तशी संधी देऊन त्याच्या मनातला पहिला न्यूनगंड हा घालवतो. म्हणजे त्याची पूर्णतः भीती निघून जाते. आपल्याकडे काही असे मेंबर्स आहेत की सुरुवातीला त्यांना काहीच बोलता येत नव्हतं, पण आता ते सहज अर्धा अर्धा तास आपल्या समोर सर्वांसमोर ते बोलत असतात. लिडरशिप क्वालिटी हा एक त्याच्यातलाच भाग आहे, की तुमच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीजचा वापर करून आपण लीडर्स इकडे बनवू शकता. तुमची विजिबिलिटी वाढते, की त्या लिडरशिपची क्वालिटी तुमची पाहून तुम्हाला तसं म्हणजे तशा प्रकारच्या लिडर्स कॅटेगरीमध्ये तुम्ही जाऊ शकता. बॅकअप ऑफ मेंबर्स हा एक मोठा पॉइंट आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्र बिझनेस क्लब मध्ये जॉईन होता, तेव्हा इतर मेंबर्सांशी तुमचं असलेलं रिलेशन एका वेगळ्या पातळीवर जातं, की तुम्हाला कधीही जेव्हा बॅकअप हवा असतो, तेव्हा निश्चितच आपल्या परिवारासारखा म्हणजे आपल्या फॅमिलीचे मेंबर्स असे ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहतात. तसेच हे मेंबर्स तुमच्या पाठीशी उभे राहतात. इतर जे बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेनिंग, जसं आता सरांचं सेशन झालं तर अशा स्लाइड्स प्रकारचे. पुढे नाही जात, सॉरी, स्लाइड्स पुढे जात नाहीयेत. आता स्ट्रॉंग रेफरन्सची स्लाइड दिसते आम्हाला. अच्छा, स्लाइड ना आता येत आहे. ओके, आता दिसते. येस येस. हा. सो जसं बोलता तसं पुढे करायला लागेल तुम्हाला बहुतेक ते हा, slide show. ट्रेनिंग आपल्याला इथे आता जसं सरांनी ट्रेनिंग घेतलं, असे आपण उद्योग व्यवसायामध्ये जे नामांकित उद्योजक आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला इथे मिळू शकतं, ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. लर्निंग सेशन, आपण अर्निंगच्या नादामध्ये लर्निंग विसरून जातो, परंतु महाराष्ट्र बिझनेस क्लब ते आपल्याला कधीच विसरू देत नाही. अशा प्रकारच्या अनेक सेशन्स मधून आपल्या बुद्धीला चालना म्हणजे बौद्धिक विकास या ठिकाणी आपला होत असतो. असे सेशन्स होत असतात. उद्योग गर्जना हा एक इयरली इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये वर्षभरामध्ये केलेल्या पूर्ण कार्याचा लेखाजोखा मांडण्याचा दिवस आहे. त्या दिवशी वेगवेगळे जे मेंबर्स आहेत त्यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. तसंच इतर बेनिफिट्स मध्ये क्रॉस चॅप्टर व्हिजिट, की आपण जेव्हा एखाद्या चॅप्टरला जॉईंट होता तेव्हा आपण इतर चॅप्टरला सुद्धा जाऊ शकता. तिथे तुम्ही नेटवर्किंग करण्याची तुम्हाला संधी मिळत असते. एमबीसी मेंबरचा ऍक्सेस तुम्हाला मिळत असतो. एमबीसी क्रिकेट लीग, आता तुम्ही म्हणाल क्रिकेट आणि आपल्या व्यवसायाचा काय संबंध आहे बिझनेसचा, परंतु खूप जवळचा संबंध आहे. क्रिकेट हे आपलं सर्व भारतीयांचं प्रेम आहे. जेव्हा आपण इथे क्रिकेटची लीग होते, वर्षभरामध्ये एक टुर्नामेंट असते, तेव्हा सगळे एकत्र येत असतात, त्याच्या प्रॅक्टिससाठी एकत्र येतात. ज्या दिवशी टुर्नामेंट्स असतात तेव्हा एकत्र येतात आणि मग आपल्यामध्ये एक बॉन्डिंग होतं आणि आपण आपल्या बिझनेस बद्दल खूप खाना खोना आपण सहज त्यांना सांगत असतो आणि आपला व्यवसाय वाढण्यासाठी निश्चितच या गोष्टीचा आपल्याला उपयोग होत असतो. आपली जी सिस्टम आहे, जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन सहज हाताळता येणारं आपलं ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आपला लॉस्ट होत नाही. आपण त्याच्यामधून ऑथेंटिसिटी आपण चेक करू शकतो. बिझनेस बद्दल पॉइंट सिस्टीम आहे, आपण आपला परफॉर्मन्स बघू शकतो की आपण काय बिझनेस किती केलेला आहे, आपल्याला किती मिळालेला आहे, इतर लोकांनी किती केलेला आहे आणि वापरण्यासाठी अतिशय फ्रेंडली आहे. एनी टाइम ऍक्सेस आहे, तुम्ही कुठेही त्याचा सहज वापर करू शकता. आपली जी
एमबीसीची स्ट्रेंथ आहे ती 2018ला आपल्याकडे फक्त 24 मेंबर्स होते आणि आज 500 पेक्षा जास्त मेंबर्स हे महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्ये आहेत आणि आतापर्यंत 2,500 पेक्षा जास्त व्हिजिटर्स आपल्या महाराष्ट्र बिझनेस क्लबला भेट देऊन गेलेले आहेत. आपल्या बिझनेसची आकडेवारी अतिशय थक्क करणारी आहे. 310 कोटीपेक्षा जास्त बिझनेस या ठिकाणी एमबीसीच्या मार्फत शेअर झालेला आहे. एमबीसीची ग्रोथ म्हणाल तर चॅप्टर आहे, आहेत आणि प्रतापगड, प्रबळगड, प्रचितगड हा नवीन मांडवी चॅप्टर गोव्याला आहे आणि आता पुणे चॅप्टर जवळजवळ चालू होतोच आहे आता आणि ऑनलाईन चॅप्टर सुद्धा आता चालू होतोय. कोल्हापूर चॅप्टर सुद्धा मीटिंगचा फॉर्मॅट असतो, तर मीटिंग फॉर्मॅटमध्ये पहिला आणि तिसरा जो शुक्रवार असेल ऑनलाईन चॅप्टर, तर ती ती मीटिंग असेल त्या दिवशी आपली आणि दुसऱ्या आणि चौथ्या फ्रायडेला आपलं ट्रेनिंग सेशन असेल जे कंपल्सरी आहे, कारण आपण ट्रेनिंग घेऊ तरच आपल्याला त्या व्यवसायामध्ये आपल्याला नक्की फायदा होतो. टाइम कंपल्सरी आहे, वेळेचं बंधन खूप आहे आपलं, आपण वेळेवर सेशन आपले चालू होतील. अटेंडन्स कंपल्सरी आहे, जर तुम्ही हजर राहिलात तरच तुम्हाला या बिझनेस वाढीसाठी, तुमच्या वाढीसाठी याचा नक्की उपयोग होऊ शकतो, नेटवर्किंग चांगलं होऊ शकतं. ड्रेस कोड आहे आपल्याकडे, आपण फॉर्मल ड्रेस कोड आहे की आपण जरी ऑनलाईन जरी मीटिंग असेल तरी पण आपण फॉर्मल ड्रेस कोड मध्ये तिथे राहू शकता. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डुप्लिकेशन कॅटेगरी नॉट अलाउड, की आपण डुप्लिकेशन कॅटेगरी नसते, त्यामुळे आपल्याला एक स्ट्रॉंग रेफरन्स मिळतो, थेट बिझनेस तुमच्यापर्यंत पोहोचतो, याच्यामध्ये तुमचा खूप फायदा होतो. स्क्रुटिनी, आपण कोणताही मेंबर आपल्याकडे महाराष्ट्र बिझनेस क्लबला ऍड होण्या अगोदर आपण त्याची स्क्रुटनी करत असतो. त्याचा व्यवसाय नक्की काय आहे, कशा प्रकारचा आहे, त्याचा बिझनेस कसा वाढू शकतो एमबीसी मार्फत, कसा तो बिझनेस करू शकतो, याचा आपण निश्चित याची तपासणी करतो. आणि इयरली फीज, आपली इयरली फीज ही फक्त 4,992 आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही निश्चितच जेवढे मेंबर्स आता इकडे कनेक्ट झालेले होते, तर तुम्ही आमच्याशी, माझा आणि म्हणजे मी संदीप सोनवले आणि आपल्या अनुजा मॅडम, त्यांचा नंबर आपण तुम्हाला शेअर करत आहोत. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉल करा, तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा मेसेज करा, आम्ही तुम्हाला फोन करू आणि तुम्हाला महाराष्ट्र बिझनेस क्लब विषयी पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला फोनवर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. थँक्यू. अनुजा मॅडम, थँक्यू. येस, थँक्यू सो मच संदीप सर. सो आज जे काही मेंबर्स आहेत तिथे, मला त्यांना विचारायला आवडेल की सर तुमचं स्टॉप करता शेअरिंग? मेंबर्स व्हिजिटर्स आठवून तर जाणून घ्यायला आवडेल. चॅट बॉक्समध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही रजिस्टर करू शकता इफ यू आर इंटरेस्टेड. ऑलरेडी आमच्याकडे चंदीगड, नागपूर या साईडनी मेंबर्स ऑलरेडी ऑनलाईनला जॉईन झालेले आहेत. सो आमची टीम तुम्हाला नक्कीच त्याच्यावर मार्गदर्शन करेल किंवा काही असेल तर तुम्हाला पॉईंट सांगतील. कोणाला इथे काही बोलायचंय, कसं वाटलंय सेशन वगैरे, तर नक्कीच बोलू शकता, नाही तर वी कॅन एंड द मीटिंग. ओके, सो मी चॅटबॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे ऑलरेडी. So as we conclude today's meeting, and would like to thank you each and everyone to being here. So I will leave you one with last thought. The best way to predict our future is to create it. मला असं वाटतं आपण क्रिएट करणं गरजेचं. So continue creating opportunities, grow together, and making us impact. Looking forward to seeing you in our next session. Thank you and great evening ahead. Thank you so much. चॅट बॉक्समध्ये मी माझा पण नंबर दिलेला आहे, सो कोणाला जर कनेक्ट करायचं असेल तर वी कॅन कनेक्ट इट. थँक्यू. मॅडम, मी पण होऊ शकतो का लिव्ह? काय म्हणताय सर? मी पण लिव्ह होऊ शकतो का म्हटलं? येस, चलो, थँक्यू, बाय बाय. सो मच प्रसन्न सर, थँक्यू.